दुसऱ्या सेमीफायनलकडे लगेचच वळणार आहोत कॉम्बॉक्स कडून, जिथे आपल्याला वाट पाहतोय माझा समालोचक मित्र अर्थातच रोशन पाताडे. ओव्हर टू यू रोशन. थँक्यू. धन्यवाद ओंकार. नवीन मॅचला सुरुवात होते. एका बाजूला रायगड आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर किल्ले कोंढाणा. पहिलाच बॉल लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये. आज फक्त आणि फक्त जल्लोष पाहायला मिळणार आहे. येस, नक्कीच. आज ज्येष्ठ पंच म्हणजे खऱ्या अर्थाने दिग्गज खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत आणि आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या विश्वावर किंवा भारताच्या टेनिस क्रिकेट विश्वावर कल्याणी घोरपडे हे नाव जर कोणी विचारलं तर त्यांना कोणी ओळखत नसेल असा कोणीही खेळाडू किंवा असा कोणताही पंच नाही. असे आमचे पंच आम्हाला लाभलेत आज. आणि नुकताच अंकलजीने अंकलगी बोलते हे आज सिद्ध करून दाखवलं अंकलगी साहेबांच्या संघाने. रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे. रोशन सध्याच्या घडीला आहे ना, मागाशी अंकलकी साहेबांनी उल्लेख केला, पहिल्या पर्वात त्यांच्याकडे एबी सारखा एक खेळाडू होता, माताबर योद्धा होता. हा एबी काल ग्रे कलरची टी शर्ट घालून प्रतापगड संघाच्या बाजूने पाहायला मिळत होता आणि आज पक्ष त्याने बदललाय. आता माहीत नाही की पक्ष बदलताना एकटाच गेलाय की पक्षातील अजून 5 ते 6 सदस्यांना घेऊन गेलाय आणि आता आपल्याला तो संघ आणि सिम्बॉल त्याच्या नावावरती करून द्यावा लागेल. ज्या प्रकारचा लाऊड अपील आणि यस बाद विकेट प्राप्त होते धावबाच्या स्वरूपात. चला, या ठिकाणी मात्र मागच्या बॉलवरती तरी विकेट जरी मिळाली नसली तरी या बॉलवरती विकेट तुम्हाला मिळाली आहे. किल्ले रायगड आणि किल्ले कोंढाणा. उदय दळवी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतीच एक विकेट आली आहे. या वेळेला मात्र आलेल्या चेंडूचा सन्मान केलाय आणि खऱ्या अर्थाने कालही आपण म्हटलं की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला सीमारेषा दाखवा. तर नुकतीच आलेली विकेट आपण जशी पाहिली, या अगोदर चेतन मुरलीकर आउट होऊन माघारी परतलेले आपण पाहिले. त्यांची जागा घेण्यासाठी महेश सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूने राजकुमार धिंगरा साहेब त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झाले होते ओपनिंग पेअर मध्ये. लोअर फुल टॉस बॉल या वेळेला मात्र लॉफ्ट केलं होतं. कव्हरच्या वरून खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. टॉस जिंकली होती आणि प्रथमतः बॅटिंग करायचा निर्णय या मैदानावरती मात्र आपण खूप कमी वेळेला घेतला गेलेला पाहिला. राजकुमार धिंगरा सर वैयक्तिक 42 धावा आतापर्यंत मात्र त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या वेळेला मात्र सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला एक जबरदस्त झेल. व्हॉट अ कॅच. तितकाच चांगला फटका आणि तितकाच चांगला झेल. बसला इथे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचा ताळमेळ.
सूरज चौहान एक जबरदस्त कॅच त्या ठिकाणी. मात्र मित्रांनो सूरजची कॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये सूरजसाठी. जबरदस्त झेल त्या ठिकाणी मात्र सूरजच्या माध्यमातून पकडला गेलाय. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि सलामीची जोडी पूर्णतः मला वाटतं या ठिकाणी तोडायचा प्रयत्न तिकडे केला गेला. महेश सुर्वे आपला पुढचा पाय ऑप्शनच्या बाहेर काढला. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये अगदी बॅकअप स्क्वेअर लेग खेळायला गेले आणि त्यानंतर सुपला शॉट खेळायच्या नादामध्ये स्वतःच तंबूमध्ये जाऊन झोपला. पुन्हा एकदा मात्र राजकुमार धिंगरा सर त्या ठिकाणी आणि त्यांच्या जोडीला आता मात्र नव्याने आलेला फलंदाज भूषण देसाई आणि इथे डायरेक्ट हिट. पण सूर्यकांत आढाव सर त्या ठिकाणी मात्र नक्कीच तटस्थ असे पंच आहेत. अगदी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरती त्यांना कडक शिस्तीचे पंच म्हणून ओळखलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर फक्त आणि फक्त 2च धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या उदय दळवी यांनी. सुभाष सोलंकी बॉलिंग मार्क वरती आपल्याला आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. आज आमचं हे मुख्य व्यासपीठ जे आहे ते सर्व आमच्या मान्यवरांनी भरून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बहरून आलेलं खऱ्या अर्थाने पाहायला मिळतंय. यॉर्कर लेन बॉल पुन्हा एकदा मात्र बॅटची आतली कडा घेऊन टो वरती जाऊन आदळलाय बॉल आणि राजकुमार धिंगरा साहेबांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे आणि त्यांची विकेट जो काढेल त्या गोलंदाजाला 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि हे पारितोषिक वानखेडे साहेबांकडून काय तर नक्कीच दोन्ही बाजूला पर्वणी दिली गेली आहे वानखेडे साहेबांच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल या वेळेला मात्र लॉंग ऑन वरती फिल्डर पुन्हा एकदा पडलाय पण पकडलाय. अविनाश कुरुप खेळे एकेच्या माध्यमातून एक जबरदस्त झेल आणि एकेसाठी या कॅच साठी 2000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. बिराजदार साहेबांकडून हा 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे या कॅच साठी अविनाश कुरुप खेळेला आणि या बॉलरला सुद्धा 2000 रुपयांचं पारितोषिक नुकतंच आपण घोषित केलं की राजकुमार धिंगरा साहेब यांनी जर षटकार मारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक पण त्यांचा विकेट जो काढेल त्या गोलंदाजाला 2000चं पारितोषिक आणि या कॅच साठी पुन्हा एकदा वानखेडे साहेबांकडून अविनाश कुरुप खेळला सुद्धा म्हणजे 2000 आणि 2000 4000चं पारितोषिक आहे. एक 2000 बिराजदार साहेबांकडून आहेत आणि एक 2000 वानखेडे साहेबांच्या माध्यमातून आहेत. कॅचेस विन द मॅचेस हेच टॉसच्या वेळी संघनायक सुभाषने सांगितलं होतं तुम्ही कॅचेस पकडा आपण मॅच जिंकू. त्याचा संघ ते तंतोतंत पाळताना पाहायला मिळतोय. अगदी 4000चा मानकरी ठरलाय. स्वतः सुभाष गोलंदाजी मार्कवरती तो देखील 2000चा मानकरी ठरला आणि महत्वपूर्ण विकेट की विकेट त्यासाठीचा हा प्रयत्न सक्सेसफुल. नक्कीच हा गणिमी कावा होता सुभाषचा. पुन्हा एकदा मात्र फुलटॉस बॉल या वेळेला मात्र डीप मध्ये कोणीही नाही आहे. अगदी इझिली मात्र बॉल निघून जातोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी.
प्रकाश ढोकरे. थोडीशी खराब लाईन आणि लेंथ बघायला मिळाली. लाईन आणि लेंथ नव्हतीच मुळी त्या बॉलमध्ये. फुलटॉस सुद्धा. याही वेळेला मात्र त्याच दिशेला त्याच पद्धतीने जशास तसं उत्तर मात्र या ठिकाणी दिलं जात आहे. पुन्हा एकदा मात्र पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. निश्चितच रोशन एका बाजूला किल्ले कोंढाणा आपल्याला पाहायला मिळतो कोळी साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला किल्ले शिवनेरी गतवर्षीचा विजेता संघ राहिलाय, डिफेंडिंग चॅम्पियन आहे. गतवर्षी अनेक इंडिव्हिज्युअल प्राइजेस देखील शिवनेरी संघाकडे होते, त्यामुळे भूषणजी देसाई यांचा संघ, त्यांचं मार्गदर्शन, माफ करा किल्ले रायगड आहे यावी मैदानाच्या आतमध्ये, माफ करा किल्ले रायगड संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. यावर्षी चांगलंच दृश्य पाहायला मिळेल, एक नवीन विजेता पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा मात्र पाठीमागे लॉंग ऑफ वरती कोणीही नाहीये. 3 बॉल आणि 3 चौकार मित्रांनो. प्रकाश ढोकरेच्या बॅटिंग साठी सुद्धा टाळ्या वाजल्याच पाहिजेत. अगदी खराब लाईन म्हणावी लागेल या ठिकाणी रोशन. ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट होती, कोणताही खेळाडू मिड ऑफला नव्हता ना लॉंग ऑफला होता, आणि त्यानंतर तुम्ही फुलर लाईनचा चेंडू जर ऑफस्टिकच्या बाहेर अशा प्रकारे हाताळला तर खऱ्या अर्थाने बरंचसं सोपं समीकरण असतं फलंदाजाला. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला, ऑफ ड्राईव्ह ज्याला आपण म्हणू, आणि खूप चांगल्या प्रकारे हा गॅप बेधून काढत असताना प्रकाश चौकार मिळवतात. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस. अगदी बॅटच्या खालून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने मात्र सांगत होताना आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या षटकाचा खेळ. या ओव्हरमधून एकंदरीत 12 धावा आल्या. कुठेतरी गरज होती. पहिल्या ओव्हरमधून फक्त 2च धावा ओंकार आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमधून मात्र 12 धावा घेण्याची गरज सुद्धा होती. म्हणजे कुठेतरी धावफलकाला हलतं ठेवणं हे कुठेतरी गरजेचं समजलं. आणि प्रकाश ढोकरे, भूषण देसाई साहेबांनी मला असं वाटतंय की त्याला जाऊन सांगितलं असावं की तू फक्त जाऊन ठोकरे. हा, निश्चित आवश्यकता असणार आहे. या इंटेंटची अटॅकिंग इंटेंट ठेवावं लागेल, कारण की महत्त्वपूर्ण सामना, नॉकआउट मॅच असणार आहे. सरळ समोर फायनलचं तिकीट आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडचं असणारं मोर दॅन 100% द्यावं लागेल. आणि निश्चितच आपण ज्या प्रकारची स्पर्धा पाहतोय रोशन बा, MPL जेव्हापासून स्टार्ट झाली या स्पर्धेची खऱ्या अर्थाने थीम राहिली आहे आपला हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवराय यांना केंद्रित ठेवून त्यांचे जे गड किल्ले आहेत त्यांचा इतिहास आपल्या तुम्हा सर्वांसमोर पोहोचवणं, समोरच्या पुढच्या पिढीपर्यंत, जनरेशनपर्यंत पोहोचवलं जाणं. त्यामुळे किल्ले कोंढाणा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. किल्ले कोंढाणा सध्याच्या घडीला आपण पाहतो. किल्ले कोंढाण्याचं नाव सध्या नाही तर आधीपासूनच सिंहगड म्हणून ओळखला जातो. पुणे जिल्ह्यातील हा किल्ला, अर्थात तानाजी मालुसरे यांचा पराक्रम, त्यांचा ते धैर्य आपण पाहिलं, शौर्य आपण पाहिलं. त्यानंतर सिंहगड हे महाराजांनी दिलेलं नाव आपल्या सिंहाला त्याच्या आठवणीमध्ये निश्चितच त्याच्या पराक्रमाची ती पोचपावती आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूला किल्ले रायगड, स्वतः महाराजांनी स्वराज्याची राजधानी जिला घोषित केली, तिथून रायगडावरून मराठी शाहीचा बराचसा मोठा कालखंड हा राजधानी म्हणून पार पाडला गेला. किल्ले रायगड तेवढाच महत्त्वपूर्ण. रायगडचा इतिहास असेल, रायगडचं पर्यटन असेल, रायगड जिल्हा हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची शान म्हणून सध्याच्या घडीला आपण ओळखतो. आणि टेनिस क्रिकेटरची देखील खाण आहे सध्याच्या घडीला. त्यामुळे दोन्ही संघांच्या नावाला एक जाज्वल्य इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. उदय दळवी गोलंदाजी मार्कवरती जर्सी नंबर 14 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म राऊंड. पहिला चेंडू या वेळेला मात्र हलक्या हाताने पुश केलं चेंडूला. एकेरी धाबीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आतापर्यंत 3 विकेट्स गमावलेत. राजकुमार धिंगरा साहेब आउट होऊन माघारी परतले. चेतन मुरलीकर त्याचबरोबर महेश सुर्वे असे 3 फलंदाज बाद झालेत. एका बाजूला आपण आता सध्या बॅटिंगसाठी स्वतः संघमालक भूषण देसाई साहेबांना बघतोय आणि त्यांच्यासोबत प्रकाश ढोकरे. संघाची संपूर्ण दारोमदार आता मात्र संघ मालकांच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे असं दिसून येतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा मात्र ड्राईव्ह केला जातोय. समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिकडे सिंगल कंप्लीट केली गेली आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. कलेक्शन मध्ये थोडीशी मिस्टेक, गल्लत थोडीशी झाली जरूर, पण आपण जर पाहिलं तर अशा वेळेला म्हणजे नेव्हर रन ऑन अ मिसफिल्ड असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. कारण बऱ्याचदा आपण अशा मिसफिल्ड वरती ज्या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला रनआउट्स खूप जास्त प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा मात्र सिंगल आणि सिंगलच घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कुठेतरी मात्र जम बसवण्याचा, स्वतःचे पाय रोवण्याचा खेळपट्टीवरती मात्र प्रयत्न या ठिकाणी भूषण देसाई आणि
त्याचबरोबर प्रकाश डोकरे यांच्या माध्यमातून. रोशन या ठिकाणी एक पारितोषिक घोषित केले जाते चौधरी साहेबांच्या माध्यमातून. भूषणजी देसाई साहेबांच्या प्रत्येक चौकाराला 2,000 रुपयांचं आणि षटकाराला तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक इथे चौधरी साहेबांनी घोषित केलंय. त्यामुळे भूषणजी जेव्हा जेव्हा स्ट्रायकिंग एंडला येतील तेव्हा तेव्हा मात्र त्यांच्याकडे नजरा जरूर असतील सगळ्यांच्याच. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, रूम बनवायचा प्रयत्न होता तिकडे, पण स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा मात्र प्ले अँड मिस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल आणि संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहायची झाली तर 17 ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल आले, परंतु चौथा चेंडू मात्र निर्धाव. फक्त आणि या वेळेला मात्र क्लीन 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 बोल्ड. महत्वपूर्ण खेळाडू इथे बाद होतो. प्रकाश जो अटॅक करत होता, चांगले फटके खेळत होता, त्याचे विकेट अगदी योग्य क्षणी मिळवली. रेग्युलर इंटरव्हल्स वरती इथे विकेट्स मिळवल्या जात आहेत त्या टीम कोंढाणा संघाकडून. सुभाषकडून चांगलं नेतृत्व केलं जातं, चांगलं मार्गदर्शन कोळी साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावर्षी खऱ्या अर्थाने हा संघ थोडासा वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा आवश्यकता लागते तेव्हा तेव्हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल आपला हात वरती करताना पाहायला मिळतोय. संघासाठी सांघिक योगदान जे हवं असतं ना ते प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हेच कोंढाणा संघाचं यावर्षीचं खऱ्या अर्थाने आपण पाहतो यशामागचं कारण राहिलेलं आपण पाहतोय. दरम्यान यानंतर रोशन आपला विशेष प्रदर्शनीय सामना असणार आहे. अर्थातच महिलांचा विशेष प्रदर्शनीय सामना, यांची देखील नावं तितकीच महत्वाची आहे. एका बाजूला स्वराज्य जननी जिजामाता संघ आपल्याला महिला क्रिकेट संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला महाराणी ताराराणी महिला क्रिकेट संघ पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांच्या संघ नायिकांना आणि त्याचबरोबर विनंती आहे संपूर्ण संघाला आमची, आपण तयारीत राहा. आणि जर संघ नायिका उपस्थित असतील तर त्यांनी मुख्य मंचाजवळ या, रिपोर्ट करा आणि आपापली जी प्लेइंग 11ची लिस्ट असणार आहे ती देखील सुपूर्द करा. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत, तयारीत राहा. भूषण देसाई साहेब आणि आता मात्र अमोल बुतकोंडवार सहसंघनायक म्हणून आज भूमिका पार पाडायची आणि एका बाजूला संघनायकाची, संघ मालकाची भूमिका पार पाडायची आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेला. रन घेण्याची संधी मिळत नाहीये. संघाचा धावफलकाचा आकडा मात्र डॉट बॉल सोबत आपल्या टिंबाचा खाता उघडलाय, पण रन आलेली नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हर मधून सुद्धा 3च धावा आलेत, म्हणजे फक्त दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5च धावा आलेत आणि एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर 17 वरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद रोशन. 17 धावांवरती खेळ स्थिरावलेला पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी सन्माननीय श्री आशिषजी चौधरी साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिकाची घोषणा केली जाते. भूषण देसाई साहेब आणि अमोल सर दोघांसाठी देखील पारितोषिक असणार आहे. प्रत्येक चौकाराला 2,000 रुपये आणि प्रत्येक षटकाराला तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक इथे असणार आहे. त्यामुळे दोघांची फलंदाजी पाहण्याची संधी ही सर्वच प्रेक्षक वर्गाला आहे आणि त्याचबरोबर आशिष चौधरी यांना विशेषतः या दोघांना बूस्ट करण्यासाठीची संधी. ओव्हरडाईट अप्रतिम हुक केला चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल सीमा रेषेच्या पार. दणदणीत खणखणीत एमपीएल चौकार. 2,000 रुपयांचे मानकरी देखील ठरताना पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन स्कोररला, आमच्या गुणलेखकाला अकाउंट तिकडे षटकार चौकारांचा गणतीसोबत तुम्हाला तिकडे अकाउंट टॅली करावं लागेल. प्राइज किती ऍड होत आहे त्यामुळे 2,000चे मानकरी आता भूषण सर जरूर ठरतायत. येस ओडुको रोशन. नक्कीच एक जबरदस्त स्ट्रोक तिकडे पहिल्याच बॉलवरती खेळला गेलाय. पुन्हा एकदा बार लगातार आणि या वेळेला मात्र फिल्डर कडून चुकी झाली आहे, झेल सुटलाय. सुंदर पिकअप शॉट पाहायला मिळाला रोशन. ज्या प्रकारे फ्रंट सुंदर फूट बाहेर पिकअप शॉट, काढला म्हणजे आपण जसं मगाशी सुद्धा म्हटलं की अशा काहीतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्या टीमला आणि तेच खेळायचा प्रयत्न. संघ मालक आहेत, सहसंघ मालक आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्यावरती मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे की आता टीमला जर जिंकवायचं असेल, एखादा मोठा स्कोर जर बनवायचा असेल तर मला वाटतं या ठिकाणी त्यांच्या बॅटमधूनच धावा आल्या पाहिजेत.
संयमाचा बांध आता मात्र या दोन्ही खेळाडूंकडून तुटलेला दिसतोय. मोठे फटके खेळायची गरज ती कुठेतरी मात्र त्यांना आता समजून आली आहे. ये लाल रंग कब मुझे छोडेगा. समोर प्रतिस्पर्धी म्हणून भगवादारी आहेत. यावेळेला मात्र टॅप करायचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे. सुभाष कडून मात्र चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह नाही म्हणता येणार, पण अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जशी टपली मारली जाते ना बॉलवरती, तशाच पद्धतीने मात्र खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. यावेळेला पुन्हा एकदा मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. आणखीन एका धावेची भर संघाच्या खात्यामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सुभाष सोळंके पुन्हा एकदा मात्र ओव्हर दी अंपायर सेट बॉल लॉंग ऑफच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिथे मात्र एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र तयारी होती, पण वेळेत माघारी परतले आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आज खऱ्या अर्थाने. मात्र आपण जर पाहिलं तर या किल्ले कोंढाणा टीम कडून आज संपूर्ण संघांचे व्यवस्थापक म्हणून जर आपण पाहिलं तर किल्ले शिवनेरीसाठी अमोल टेकाटे, प्रतापगडसाठी विकासजी पावसकर, पन्हाळासाठी महेशजी देशपांडे, रायगडसाठी कुणालजी दरेकर, त्याचबरोबर बी ग्रुप मधून आपण जर पाहिलं तर अजिंक्य तारासाठी राजेशजी शिराळ, तोरणा किल्ल्यासाठी सौरभजी सोनटक्के, कोंढाणासाठी मात्र बापूजी कोळी आणि पुरंदरसाठी कृष्णकांत नवले हे सर्व व्यवस्थापन सांभाळताना आपण गेले 2 दिवस पाहिले. आज तिसरा दिवस आहे स्पर्धेचा आणि आतापासून व्यवस्थापन सुरुवात नाही केली आहे. तर व्यवस्थापनाची सुरुवात ही मात्र मला वाटतं स्पर्धा ज्या वेळेला घोषित केली गेली तेव्हापासून त्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेचं व्यवस्थापन सांभाळलंय. उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. ते संतोषजी बोबडे सर, त्याचबरोबर श्री रंगाली सर, श्री निलेजी देशमुख सर, श्री आशिषजी चौधरी सर, श्री सोनेकर सर आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सर्वांचा आभार असणार आहेत. महिला प्रदर्शनीय सामना आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र पाहू शकाल. याच्यानंतरच म्हणजे अगदी पहिली सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल आपण काल जसं घोषित केलं होतं आणि त्यानंतर लगेचच महिलांचा एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज्य जननी जिजामाता महिला क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात महाराणी ताराबाई महिला क्रिकेट संघ, अशा 2 संघांमध्ये मात्र पुढील सामना असणार आहे. आणि महिला संघांना सुद्धा विनंती आहे आपण तयार राहायचंय. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर 2 महिला गटातील संघांचा जो नाणेफेकीचा कौल आहे तो पूर्ण केला जाईल. ऋषिकेश वाटाणे पहिला चेंडू पुन्हा एकदा मात्र शफल होऊन खेळायचा प्रयत्न. काव कॉर्नरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. तिकडे मात्र 47 मध्ये एके आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला थ्रो पाहायला मिळतो एकेच्या माध्यमातून, एक रॉकेट थ्रो. उजव्या कमरेला मात्र रुमाल खोचलाय. काही खेळाडूंच्या लकी साईन्स असतात. कोणी मागच्या बाजूला कमरेला रुमाल खोचतो, कोणी उजव्या बाजूला खोचतो, कोणी डाव्या बाजूला खोचतो. प्रत्येक खेळाडूची एक वेगवेगळी ओळख आहे. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळीच कोणीतरी या ठिकाणी मात्र चर्चा करताना आम्ही ऐकलं होतं की पन्हाळा आणि कोंढाणाची फायनल होणार आहे असं वाटतंय असं म्हटलं होतं. ते खरं किती होतंय ते आता आपल्याला बघावं लागेल. पण हा व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धावेची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंच सूर्यकांत आढाव सरांनी लागू केलाय. दोन्ही हात जमिनीला केले समांतर आणि धावा येत आहेत अवंतर. संघाच्या धावफलकाच्या आकड्यामध्ये बदल घडतोय. 28 धावा.
यावेळेला पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न सातत्यपूर्ण आपण जर पाहिलं तर नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आणखीन एका धावेची भर पडते. एकाला दुसऱ्यामध्ये कसं कन्वर्ट करायचं हे फलंदाजांकडे चातुर्य असणं आणि ती तयारी असणं खूप महत्वाचं आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि संघाची धावसंख्या मात्र नेऊन पोहोचवली ती 30 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. म्हणजे एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ अजून फलंदाजांच्या हातामध्ये आहे. आणि या वेळेला मात्र जबरदस्त प्रहार आहे. चेंडू सीमारेषा पार येतो एमपीएल षटकार. अमोल भूतकोंडवार सह संघ मालकाची भूमिका कशी बजवायची ही त्यांना बरोबर माहिती आहे. अगदी कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आपण जसं म्हणतो तसंच काहीच काम या ठिकाणी मात्र त्यांच्या माध्यमातून होत आहे. विकेट गेली तरी बेहत्तर पण आपल्या टीमसाठी एक सन्मानजनक स्कोर बनवायचा आहे हे मात्र कुठेतरी ठरवून आले डगआउट मधून येताना. पुन्हा एकदा मात्र पाठीमागच्या बाजूला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर तिकडे मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेला ट्रॅव्हल होताना चेंडू. बाउंड्री लाईन कॉर्नरच्या थोड्याशा लांब आहेत. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर गेले 2 दिवस आपण पाहिले की त्या कॉर्नरच्या बाउंड्रीज आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर थर्डमॅन बाउंड्री म्हणा, फाईन लेग बाउंड्री म्हणा, तिथून मात्र आपण काव कॉर्नर बाउंड्री म्हणा, एक्स्ट्रा कव्हरची बाउंड्री म्हणा, थोडंसं कॉर्नर जे आहे ते बाउंड्री लांब आहेत. पण आउटफील्डने खूप चांगली साथ दिली आहे. पण क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं बघायला मिळालं गेल्या 2 दिवसांमधून. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 5 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 38 ऑन दी बोर्ड with the loss of 4 wickets after 5 overs. अविनाश कुरुपखेळे मला वाटतं त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती. चला ड्रिंक बॉय जरा लवकर बाहेर या. चला जरा लवकर बाहेर या. मॅच चालू करायची आपल्याला. रिटायर्ड आउट होत आहेत का अमोल सर? या ठिकाणी मला वाटतं रिटायर्ड आउट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या जागेवरती मात्र बॅटिंगसाठी सुशील राठोड. जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं और जो मैं नहीं बोलता हूं वो मैं डेफिनेटली करता हूं. रावडी राठोड अर्थात सुशील राठोड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती अविनाश कुरुपखेळे. शेवटची ओव्हर. आणि यावेळेला सुद्धा स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. विकेट किपर बॉलच्या खाली आहेत पण बॉल पुन्हा एकदा हातातून निसटलाय. धरणीला दान केला गेलाय आणि विकेटचं पतन व्हायच्या अगोदरच आपण जर पाहिलं तर नुकतेच मैदानाच्या आतमध्ये गेले होते सुशील. चेक चेक. 2 मिनिटं केंद्र रोशन. विनंती असेल दोन्ही महिला संघ आमच्या दोन्ही महिला संघांना विनंती आहे आपण मुख्य मंचकाच्या दिशेने यायचंय. संघ नायिका आपापल्या संघांना घेऊन या. संघाचे संघ व्यवस्थापक विनंती असेल दोन्ही संघ मुख्य मंचकाच्या दिशेने यायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर. अतिरिक्त दाबीची घोषणा मात्र त्या ठिकाणी अमित गुलत सर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत आहेत. दोन्ही महिला संघ विनंती आहे आपण मुख्य मंचकाच्या दिशेने या. संपूर्ण संघासहित लगेचच आपण पुढच्या 3 ते 4 चेंडूनंतर टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. याची नोंद घ्या. दोन्ही संघांना यायचंय. याही वेळेला मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अमित सरांच्या माध्यमातून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा मात्र बऱ्याचदा
आपण आलेल्या पाहिल्या. मागील 2 दिवसांमध्ये बरेच एक्स्ट्रा रन झालेले पाहिले. व्हाईट बॉल खूप मोठ्या प्रमाणात आले. नो बॉलच्या थोडाशा अभावासाठी मात्र त्या ठिकाणी नक्कीच आपण चर्चा केली होती. या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे आणि अविनाश कुरुपखेळे स्वतः मात्र चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळाले. कॉट अँड बोल्डच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल आणि बिराजदार साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकेच्या या कॅच साठी 2000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं गेलंय. यावरून रोशन एक कळत आहे की कोंढाणा संघासाठी बाहेरून पाठिंबा खूप मोठा पाहायला मिळतोय. निश्चितच आपलेच म्हणजे डिपार्टमेंट ज्यांच्या तालमीत घडलेत. काल आपण जसं पाहिलं होतं की महेश जसवानी साहेबांनी सांगितलं की माझ्याच तालमीतला खेळाडू आज समोरच्या संघासाठी चांगलं काम करतोय. आज बिराजदार साहेबांचा त्यांच्या तालमीतला आज खेळाडू चांगलं काम करताना बघायला मिळतोय. त्यामुळे साहेबांना सुद्धा आनंद आहे की आज माझ्या तालमीतला घडलेला खेळाडू भरे तो समोरच्या संघामध्ये खेळतोय किंवा दुसऱ्या संघामध्ये खेळतोय किंवा कोणत्याही संघामध्ये खेळतोय, पण चांगलं काम करतोय. नाहीतर काय काय आहेत आमच्याकडे काम सोडून आम्ही इथे क्रिकेट खेळायला आलोय. रोशन पुन्हा एकदा विनंती असेल, दोन्ही महिला संघ राजमाता जिजाऊ महिला क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर महाराणी ताराराणी महिला क्रिकेट संघ, दोन्ही संघ नायिकांना आमची विनंती आहे, या त्वरा करा, घाई करा, मुख्य मंचाका जवळ यायचं सर्व खेळाडूंनी, सर्वच्या सर्व खेळाडूंनी. नक्कीच नक्कीच जाऊया मैदानाच्या दिशेला. आता सुधीर नांगरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, पण बरेच एक्स्ट्रा रन्स या ओव्हर मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकलगी साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावरती. नक्कीच आनंद आहे साहेब, टीम फायनल मध्ये गेली आहे. अभी कोई अंकल जी नहीं बोलना, अंकलगी ही बोलना. या वेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. फ्लॅट शॉट होता, कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक कडकडीत प्रहार, बॉल जातोय सीमारेषा पार 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 पार. षटकार. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सिक्सरचा चेंडू आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने सिक्सर्स भरपूर आलेत. कालचा दिवस, पहिला दिवस वगळता कालचा दिवस असेल, आजचा दिवस फलंदाजांनी गाजवलेला पाहायला मिळतोय. येस येस, सिक्सर सुप्रीमो असेल, सिक्सर प्लस असेल. सध्याच्या घडीला मात्र मुंबईच्या क्रिकेटमध्ये सिक्सरचा ब्रँड हा खूप मोठ्या प्रमाणात यूज होताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळी वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर थोडासा ड्रिफ्टर होता, खाली राहिला बॉल, बॅटच्या खालून ट्रॅव्हल झाला यष्टी रक्षकाच्या दिशेला. शेवटचे मला वाटतं काहीशे चेंडू, 2च बॉल शिल्लक राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, दोन्ही महिला संघ आम्ही वारंवार विनंती करतोय, या त्वरा करा, मुख्य मंचकाच्या दिशेने सर्व संघाने यायचंय. दोन्ही संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे. पुन्हा एकदा मात्र शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, पण तिथे आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल नाही घोषित केला जाऊ शकत, कारण आपली जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शेवटचा चेंडू डावाचा आपल्याला पाहायला मिळतोय. चला, महिला गटाच्या दोन्ही टीमला विनंती असेल, वारंवार आम्ही सूचना करतोय की आपण लवकरात लवकर टॉस साठी या. आणि या वेळेला मात्र व्हाईट बॉल, ज्या व्हाईट बॉलची आपण मगासपासून अपेक्षा करत होतो की एखादा तरी व्हाईट बॉल यावा या ओव्हरमध्ये असं वाटत होतं, कारण दोन्ही वेळेला आपण जे बॉल पाहिले थोडंसं शफल जास्त झाले, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल नाही घोषित केला. पण या वेळेला मात्र बरोबर आपली जागा पकडून ठेवली आणि त्या ठिकाणी मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. 4 व्हाईट बॉल या ओव्हरमधून एकंदरीत आपल्याला आलेले बघायला मिळाले. महिला संघ विनंती आहे, महिला संघ, दोन्ही संघ विनंती आहे, चला चला त्वरे करा. आणि आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतो आणि या 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस 49 धावा या ठिकाणी मात्र स्कोरबोर्डवर लावल्या गेल्या आणि 50 धावांचं आवाहन मात्र चेस करावं लागणार आहे आता मात्र सेकंड इनिंग मध्ये ते किल्ले कोंढाणा संघाला. चला, आता मात्र नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी म्हणजे आपल्या दोन्ही महिला गटाच्या सर्व महिला खेळाडूंना मी विनंती करतो की लवकरात लवकर कृपया करून आपल्याला मी विनंती करतोय की
या. आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. रोशन आपण पण या. साऊंड साऊंड दादा, साऊंड दादा, या उठवा रे त्याला. भाऊ हमिंग बघा थोडं. या दोन्ही महिला संघांना आमच्या विनंती आहेत, आपापल्या संघासहित दोन्ही बाजूला लाईनअप करून घ्या. एका बाजूला एक संघ, दुसऱ्या बाजूला दुसरा. या शोर. विमेन्स इन पिंक आणि विमेन्स इन पर्पल, दोघांनी आपापली जागा आणि दोन कॅप्टन्स पहिले पुढे या. संघ नायिका आणि मी मान्यवरांना देखील विनंती करेन, या आपण सर्वांनी यायचं. लाईनअप सरळ लाईन मध्ये राहायचं, सरळ एक साथ या साईडला, एक साथ या साईडला. थोडासा व्ही शेप अथवा यू शेप आपण करू शकतो. असं समोर कॅमेरा आहे, लक्षात घ्या. त्या हिशोबाने कॅमेरा सांगितल्यावर लेडीजला मला वाटत नाही काही सांगण्याची आवश्यकता आहे. यू शेप चालेल आपल्याला. आपण मी मान्यवरांना विनंती करेन, थोडासा स्प्रेड झाला तरी चालेल. आपल्याकडे कॅमेरा वाईड अँगल आपण घेऊ शकतो. थोडंसं मी मान्यवरांना देखील विनंती करेन, या आपण देखील मध्ये यायचंय. दोन्ही कॅप्टन्स फक्त पुढे येतील. रोशन टॉस. अंकलकी साहेब आपल्या, जयस्वानी साहेब, पंदिरकर साहेब देखील आपल्या सोबत आहेत. दोन्ही कॅप्टन्स शुभांगी मॅम, प्रियंका मॅम, दोन्ही कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. टॉस देखील सज्ज आहे. मी विनंती करेन या तिघांपैकी कोणी या. पंदिरकर साहेब या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. सर पहिला सामना MPL मधील महिलांचा. एका बाजूला स्वराज्य जननी जिजामाता महिला क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला महाराणी ताराबाई. दोन्ही संघांना प्रथमतः शुभेच्छा असतील. कॉल करायचा आहे, निर्णय देखील तुम्हाला इथेच द्यायचा आहे आणि या स्पर्धेबद्दल देखील आपण वार्तालाप करणार आहोत. येस निश्चितच. एका बाजूला ताराराणी आणि दुसऱ्या बाजूला जिजाऊ, माझी जाऊ. कॉल कोणी केलाय? ओके, 2026 इज अ कॉल. 2026 देयर इज निर्णय काय असेल मॅम? सॉरी, बॅटिंग. बॅटिंग डिसिजन बॅटिंग तुम्ही घेतलाय MPL मध्ये महिलांचा सामना. ही कन्सेप्ट, ही संकल्पना कशी वाटते? कितपत उत्सुक आहात, एक्साइटेड आहात आणि कशा प्रकारे संघाची तयारी आहे? फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू एव्हरीवन ज्यांनी आम्हाला सर्वांना इथे खेळायचा चान्स दिला आहे. पूर्ण लेडीजच्या वतीने मी सर्वांना थँक्यू बोलते. आणि येस, आम्ही सर्वांनी खूप छान प्रॅक्टिस केली आहे आणि आम्ही व्यवस्थितच खेळू. निश्चितच व्यवस्थित खेळायला खूप प्रॅक्टिस चांगल्या प्रकारची केलेली आहे आणि मुळात या एका मॅचसाठी देखील प्रॅक्टिस केली आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. ही जिद्द आहे, ती एक मॅच फक्त फॉर्मॅलिटी म्हणून नाही खेळायची आहे, आम्हाला जिंकायचं, आम्हाला खेळायचं आहे, तर खेळाचा आनंद घ्यायचा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने MPLने काय जिंकलंय? MPLने हे जिंकलंय. प्रत्येक आपल्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये ती जागा बनवली आहे. त्या कर्मचाऱ्यांनी ते स्वप्न पाहिलंय, MPL मध्ये जायचं आहे, खेळायचं आहे. केवळ खेळायचं नाहीये, तर तिथे अशा काही प्रकारचा परफॉर्मन्स द्यायचा, प्रदर्शन करायचं की त्यानंतर संपूर्ण आपला परिवार आहे, जो MPL परिवार आहे, तो आपल्या सर्वांना इंडिव्हिज्युअल पर्सनली वैयक्तिक नावानिशी ओळखेल, त्याच्या परफॉर्मन्समुळे ओळखेल. अशा अनेक खेळाडू आपण पुरुष गटात पाहिलेत, परंतु आता विमेन्स गटात देखील पाहायला मिळणार आहेत. यावर्षी 2 संघ आहेत, पुढच्या वर्षी कदाचित अधिक संघ पाहायला मिळतील, अधिक सामने पाहायला मिळतील. कदाचित एक दिवस हा महिलांसाठी राखीव देखील ठेवावा लागू शकतो. ही प्रगती व्हावी ही इच्छा असेल. या दोन्ही संघाला शुभेच्छा. आपण पुन्हा एकदा आपण जाणार आहोत पुढच्या संघाकडे. अर्थातच शुभांगी मॅम आहेत, ज्या राजमाता जिजाऊ संघाच्या संघनायिका आहेत. मॅम काय सांगाल एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेचा जो माहोल पाहायला मिळतोय, जे मैदान तुम्ही पाहताय, तुमच्यासोबतच्या सगळ्याच ज्या खेळाडू आहेत, अपोजिट टीम मधल्या खेळाडू आहेत, कितपत त्या एक्साइटेड असणार आहेत आणि तुम्ही कितपत या माहोलमध्ये या सगळ्या वातावरणामध्ये खेळायला एक्साइटेड आहात? आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि खरोखर आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत. पहिल्यांदाच सगळ्याजणी क्रिकेट खेळत आहोत. MPLच्या माध्यमातून पहिल्यांदा ज्यांनी जी कन्सेप्ट आणलेली आहे की महिलांना आपण इथे देऊयात खेळण्यासाठी, त्यांच्यासाठी खूप धन्यवाद. स्पेशल थँक्स टू जगताप मॅडम की त्यांनी आम्हाला सगळ्यांना खूप मोटिवेट केलं आणि एवढी मोठी आमची टीम इथे उभी राहिली आहे. दोन्ही साईडला आम्ही खेळतो आहोत आणि हो, आम्ही एकदम फ्रेंडली सामना खेळणार आहोत. प्रॅक्टिस खूप केलेली आहे. टीम स्पिरिटने सगळे खेळणार आहोत. हारण्या जिंकण्यासाठी नाही, पण पूर्ण खेळाचा आनंद घेऊन आम्ही सगळेजण इथे खेळणार आहोत. अगदी अगदी वाखाडण्याजोगा आत्मविश्वास आणि तेवढाच कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. हा निश्चितच त्यांना विसरून चालणार नाहीये.
यावेळी पुरंदर संघाच्या लेडी लक जगताप मॅम, मिनल जगताप मॅम आपल्या सोबत आहेत, ज्या तिन्हीच्या तिन्ही दिवस इथे झेंडा गाडून आहेत. मॅमने पूर्ण मैदानाचा आढावा घेतलाय, खेळपट्टीचा आढावा घेतलाय, आपल्या संघातील खेळाडू कशा प्रकारे खेळलेत, कशा प्रकारे नाही खेळलेत, काही चुका केल्यात, काही नाही केल्यात, अगदी योग्य तंतोतंत पाहिलंय. त्यामुळे त्यांनी आपल्या संघासाठी विशेष स्ट्रॅटजी तर निश्चित बनवली असणार. परंतु मॅम 3 दिवस कसं वाटलं आणि या क्षणासाठी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, कितपत रेडी आहात? 3 दिवस मी माडाच्या स्पोर्ट्समध्ये पण कधी ॲक्टिवली पार्टिसिपेट केलं नव्हतं. फर्स्ट टाइम मी असं इकडे स्वतः सहभाग घेतलाय हा, आणि मग मला कळलं की हे सगळे लोक का एन्जॉय करतात, कारण मी स्वतः आता 3 दिवस खूप एन्जॉय केलंय. फर्स्ट ऑफ ऑल कमिटीसाठी खूप धन्यवाद, ज्यांनी आमची ही कॉन्सेप्ट होती की आमची एक तरी सामना खेळवा आणि त्याला त्यांनी मंजुरी दिली, आणि सर्व जे टीम ओनर्स आहेत त्यांनी सुद्धा याला मंजुरी दिली. तर सर्व टीम ओनर्सचे पण मी धन्यवाद मानते. तुमच्यासाठी क्रिकेट एक रोजचा गेम असतो, पण आमच्यासाठी खूप कठीण गोष्ट आहे, कारण आम्ही पहिल्यांदाच क्रिकेट खेळतो आहोत. आय थिंक मी लास्ट क्रिकेट माझ्या कॉलेजमध्ये खेळलेली, त्यानंतर क्रिकेट खेळण्याची संधी म्हणजे मुलाबरोबर प्लास्टिकच्या बॅट बॉलने खेळलेली. त्यामुळे अशा प्रकारचा क्रिकेट खेळण्याचा पहिलाच अनुभव आहे, आणि सर्वांनी प्रॅक्टिस केली आहे मी सोडून. सर्वांना फक्त गोळा करण्याचं काम केलंय. पहिल्या दिवशी मी गेली आणि मी काल खेळली, मधले एकही दिवस मला खेळता नाही आलं, पण सर्वांना फोनवरून मॅनेज करून सर्वांनी त्याला साथ सुद्धा दिली. आज 4 लोक प्रॅक्टिसला होती तर उद्या 6 झाली. काही लोकांना जमलंही नाही, RRचे काही लोक ड्रॉपआउट सुद्धा झाले, मग नवीन टीम मेंबर जॉईन करावे लागलेत. म्हणजे एक टीम 2 टीम बनवणं सुद्धा थोडा एक चॅलेंजिंग जॉब होता, पण सर्वांनी त्यात सहभाग देऊन मला साथ दिली, त्याबद्दल माझ्या सगळ्या टीम मेंबर्सचं पण स्वागत. हिप हिप हुर्रे. आणि आजची मॅच ही 1-2 टीमच्या विरुद्ध नाही आहे, हे मी डे 1 पासून त्यांना सांगते. आणि तुम्ही जे प्रेक्षक आहात त्यांनी पण आमच्या गेमला प्लीज हसू नका, कारण आम्ही पहिल्यांदा क्रिकेट खेळतोय. तर सर्वांना ऑल द बेस्ट. दोन्ही टीमना माझ्याकडून ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि ही कॉन्सेप्ट पहिली तर मी सर्वात जास्त धन्यवाद कोळी साहेबांना देते, कारण आमच्या ऑफिसमध्ये या गोष्टीची चर्चा चालू असताना मी त्यांना म्हटलं तुम्ही एकटेच मजा करणार का, तेव्हा त्यांनी बोलले की मग असंच जस्ट गप्पा मारताना ही कॉन्सेप्ट सुचली की मग तुम्ही पण खेळा. म्हटलं मग खेळतो की. आणि त्याच दिवशी इतकं ॲक्टिवली म्हात्रे आणि विजुदा हे दोघंही माझ्या केबिनमध्ये लगेच संध्याकाळी आले, आणि तिथेच आमचं डिस्कशन झालं की मॅच करायची. तर कमिटीसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. ऑल द बेस्ट. हिप हिप हुर्रे. आणि आम्हाला कमिटीने आमच्या कोच सर गणेश त्यांनाही अवेलेबल करून दिलं, आणि कोच सरांनी सुद्धा आम्हाला आमच्या म्हणजे आम्ही कोंबडी पकडण्यासारखे बॉल पकडतोय. कोच सर आम्ही काही चुका केल्या की अशी कॅप खाली करतात, आता मला बघवत नाही असं बोलतात, पण आज त्यांना आमचा प्राऊड वाटेल असा गेम खेळणार आहोत. सो धन्यवाद गणेश सर. हिप हिप हुर्रे. हिप हिप गणपती बाप्पा. धन्यवाद मिनल मॅम. मित्रांनो पहा, विमेन्स क्रिकेट सध्याच्या घडीला खूप वरच्या लेवलला जाऊन पोहोचलंय. नुकताच भारतीय संघाने विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप देखील जिंकला. WPL आपण पाहतोय सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय लेवलवरती खूप सुंदर प्रकारे खेळली जाते. यावर्षी 2 टीम आहेत, पुढच्या वर्षी अधिक वाढतील. मिनल मॅमने अगदी योग्य सांगितलं, मॅनेजमेंट व्यवस्थापन तितकी सोपी गोष्ट नाही आहे, आणि याचमुळे काय होईना मॅम आपल्याकडे प्रत्येक वर्षी सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक हा विशेष पुरस्कार दिला जातो, कारण की मॅनेज करणं, टीमला सगळ्या खेळाडूंचा प्रत्येक गोष्ट सांभाळणं, त्यांना बोलवणं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. मी अजूनही विनंती करेन, ज्या आमच्या महिला आहेत इथे एक चांगली गोष्ट पाहायला मिळते, कुठेही केवळ एकाच वयोगटातल्या महिला पाहायला मिळत नाही, प्रत्येक वयोगटातल्या या सगळ्या महिला पाहायला मिळतात. युनिटी आहे, आणि ही खऱ्या अर्थाने वय सध्याच्या घडीला मॅटर करत नाही, तुमचं एज किती आहे, तुम्हाला मनापासून खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे. त्या आनंदासाठी तुम्ही किती रोजचा कामावरचा हिस्सा पण घेतोय, तुम्ही त्या डबल घेता, घरच्या देखील गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्यामुळे तुमच्यामधून हे तुम्हाला खऱ्या अर्थाने हा विरंगुळा असणार आहे. पुढचे काही तास 6 षटकांचा सामना आहे, मनमुराद आनंद घ्या, सगळ्यांना संधी मिळणार आहे. आणि मॅम कुठेही चिंता आणि काळजी करू नका, कोणीही हसणार नाहीये. जे हसणार आहेत त्यांनी पहिलं स्वतःकडे पाहावं,
आणि नंतर यावं. सगळ्या गोष्टी सांभाळून अशा प्रकारचा क्रिकेटचा खेळ सिंपल आहे, साधी गोष्ट आहे. तुम्ही घर सांभाळताय, तुम्ही तुमचा जॉब सांभाळताय, आज क्रिकेट खेळणार आहात. थोडेफार क्रिकेट तुम्ही रेग्युलर नाही खेळत आहात, परंतु जे क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांना तुमचं काम द्या, जे तुम्ही घरी करताय. पाहू किती चांगल्या प्रकारे बनवतात. त्यामुळे निश्चितच तिकडे तुम्हाला हसण्याची संधी आहे, त्यामुळे इथे त्यांनी हसताना याचा जास्त विचार करावा. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. मी आता विनंती करेन ज्यांना स्वतःहून येऊन या कॉन्सेप्ट विषयी, या स्पर्धेविषयी, यांना तर खेळण्याबाबतीत आपण किती उत्सुक आहात, बोलायचं असेल बिंदास त्या बोलू शकता. स्टेज इज युअर्स. येस मॅम, थँक्यू. मी परत थँक्स म्हणणार नाही आहे, कारण थँक्स म्हणलं की थोडंसं औपचारिकपणा येतो. मी एवढंच सांगेन की इतक्या दिवस आपण विराट, सचिन किंवा जेंट्सच्या ह्याच्याबरोबर, पण यावर्षी वुमन्स टीमने वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि ही सगळ्यात मोठी इन्स्पिरेशन आमच्यासाठी आहे. आणि त्या इन्स्पिरेशनला धरूनच त्यांना एक डेडिकेशन काहीतरी द्यावं. आणि ते मला वाटतं ती जी एनर्जी आहे ती प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच, ती फक्त कुठे ना कुठेतरी सुप्तावस्थेत आहे. त्या सुप्तावस्थेच्या एनर्जीला आज आम्ही थोडंसं बाहेर येऊन एक एन्जॉय प्लस एक कॉम्पिटिशन दोन्ही मिळून आम्ही आज खेळणार आहोत. तुम्ही त्या गेमचा मनोमनात आनंद घ्या आणि पुढच्या वर्षीपासून आम्हाला असं सहकार्य करा. 2च्या 4, 4च्या 10 टीम व्हायला वेळ लागणार नाही, एवढं सांगेन. अप्रतिम. दर्जना, तुम्ही मॅम उल्लेख केला शक्तीचा. हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण हिंदूंचे 3 महत्वपूर्ण भगवान ज्याला आपण म्हणतो किंवा आपण देवांच्या वर त्यांना मानतो, असे 3 त्रिशक्ती, त्रिगुण ज्याला आपण ब्रह्मा, विष्णू, महेश, या तिघांच्या हातामध्ये काय काय आहेत, त्यांची शस्त्र काय आहेत? एका महेशाच्या हातामध्ये त्रिशूल पाहायला मिळतं, ब्रह्मांच्या हातामध्ये वेद पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला विष्णूंच्या हातामध्ये गदा अथवा शंख पाहायला मिळतो. शक्ती, दुर्गामातेचं प्रतीक, एकमेव अशी व्यक्ती आहे या तिन्ही शस्त्र, त्यांचा भार आणि त्यांची जबाबदारी एकत्र स्वीकारतात. त्यामुळे शक्ती ही नेहमी वरची राहिली आहे, ती वर होती, वर आहे आणि वरच राहणार आहे. या शक्तीला नमन त्रिदेवांनी केलंय, त्यामुळे तुम्ही आम्ही माणसांना शक्तीच्या समोर झुकायचंच आहे. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. या सर्वाधिक सुंदर आणि सर्वाधिक प्रतिष्ठित प्रतीक्षा ज्याची आपल्या तुम्हा सर्वांना होती, या सामन्याला पाहताना कोणत्याही प्रकारची चूक करू नका. तुमची नजर इकडच्या तिकडे होऊ देऊ नका. भलेही हलक्या बॉलने आणि थोड्याशा कमी बाउंड्री लाईनच्या सर्कलमध्ये हा सामना खेळवला जाणार असेल, परंतु एक्साइटमेंट, आनंद, एन्जॉयमेंट खूप सारी पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. मास्टर्स प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आणि विशेष प्रेक्षणीय सामना एका बाजूला पाहायला मिळतील. राजमाता जिजाऊ महिला क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत अर्थातच महाराणी ताराबाई महिला क्रिकेट संघ. थँक्यू. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. ओव्हर टू कॉंग बॉक्स. नेक्स्ट मॅच. थँक्यू. Why should boys have all the fun? येस. आणि ज्यांना जेवण करायचं असेल, जेवण आलेलं आहे सर्वांचं. जेवण त्या ठिकाणी मात्र जेवणाची व्यवस्था आपली करून ठेवलेली आहे. आपण ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी जाऊन जेवण करून घेऊ शकता. 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सेकंड इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी आपण हा नुकताच महिला गटाचा जो खेळ आहे त्याचा टॉस या ठिकाणी पूर्ण झालेला पाहिला. एकंदरीत स्वराज्य जननी जिजामाता महिला क्रिकेट संघ आणि महाराणी ताराबाई महिला क्रिकेट संघ या 2 टीम मध्ये, या 2 महिला गटांच्या संघांमध्ये मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आयसीसीने काही शब्द इम्प्लिमेंट केले. ज्या वेळेला मात्र महिला गटाच्या क्रिकेटला सुरुवात झाली, ज्या वेळेला मात्र या अगोदर मॅन ऑफ द मॅच असा शब्द उच्चारला जायचा, आता मात्र त्या शब्दाचा बदल करून प्लेअर ऑफ द मॅच हा शब्द त्या ठिकाणी उच्चारला गेला. आणि बॅट्समनला आता बॅट्समन न पुकारता, न संबोधता या ठिकाणी मात्र बॅटर हा शब्द त्या ठिकाणी यूज करायला आज आयसीसीने म्हणजे अखंड जगाने सुरुवात केली आहे. तिथे महिला गटाच्या या दोन्ही संघांसाठी मात्र नक्कीच एक चांगली पर्वणी आज आपल्या संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. आणि अधिक वेळ न घालवता आपण आता मात्र चालू असलेल्या सामन्याचा दुसऱ्या डावाचा खेळ जो आहे तो आपण आता मैदानाच्या आतमध्ये काही क्षणातच सुरू झालेला पाहू शकाल. त्यापूर्वी महिला गटाच्या सामन्यासाठी मात्र त्या ठिकाणी खेळपट्टीची आखणी सुरू आहे. तर काही वेळासाठी आपण विश्रांती घेऊया आणि थोड्या वेळातच परत येऊया. तोपर्यंत आपण पाहत राहा, एकत्र अनुभवत राहा मास्टर्स प्रीमियर लीग 2026 पर्व 4.
जेवणाची व्यवस्था चालू केली गेलेली आहे, तर आपल्याला ज्यांना कोणाला जेवण करायचं असेल त्यांनी आपापलं जेवण करून घ्या, हरकत नाहीये. चेक. निश्चित रोशन, एक्साइटेड मॅच, वन ऑफ द मोस्ट वेटेड मॅच, ज्याची आम्ही सर्वजण वाट पाहतोय. दोन्ही महिला संघ आणि त्या प्रकारे टॉसच्या वेळी दोन्ही महिला संघांनी आपण पाहिलं तर जो आत्मविश्वास दाखवलाय, जी एक्साइटमेंट दाखवली आहे, जो उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. शुभांगी मॅम आणि त्यांची कंपनी असेल, दुसऱ्या बाजूला स्नेहल मॅम आणि त्यांची कंपनी पाहायला मिळाली. वुमेन्स इन पिंक, वुमेन्स इन पर्पल दोन्ही. आणि विशेषतः रोशन, या सगळ्या महिलांनी विशेष कोच अपॉइंट करून त्यांच्याकडून कोचिंग घेतली आहे. भले ती किती दिवसांची असेल, परंतु ती कोचिंग कितपत इथे उपयोगात पडेल हे जरूर आपण मैदानात पाहणार आहोत. परंतु निश्चितच हा सामना पाहताना मात्र मनमुराद आनंद मात्र मिळणार आहे. त्या आनंदासाठी तुम्ही सर्वजण निश्चितच रेडी असणार आहोत. इकडे इकडे सेकंड इनिंगला सुरुवात होता मित्रांनो. अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहे ते तब्बल 50 धावसंख्येचा. आता आतापर्यंत जर पाहायचं झालं तर आजच्या दिवसातील न्यूनतम धावसंख्येचं लक्ष्य 50 धावा. तितक्या मोठ्या लक्षण आहे, परंतु नॉकआउट मॅच आहे, मोठे स्टेज आहे, प्रेशर दबाव पाहायला मिळेल. पहिला चेंडू दुसरा ऑक्सवे दादा आणि सुधीर नांगरे मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेला पाहायला मिळतो. मात्र फेंगीच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल करताना पाहायला मिळेल. इकडे जाण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती केला जाताना आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर सुधीर नांगरे आणि सुधीर वर्सेस सुधीर आहे. सुधीर मार्कड. हलक्या हाताने मात्र स्टोअर केले चेंडूला. एकीने दाबाचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा केला जातोय. नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं चेतन मुरलीकर साहेबांच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर आणि नुकतीच सुरुवात झाली आहे. 50 धावांचा पाठलाग 6 ओव्हरमध्ये करायचा आहे. एकंदरीत एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते, कारण एक इनफ स्कोअर, एक फायटिंग टोटल तिकडे बनवली गेली. आणि इथे मात्र चोरट्या धावेचा प्रयत्न बघा. पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये बॉल असताना मात्र आपण सिंगल घेण्याचा प्रयत्न केला तर ती रिस्क आपण घेऊ शकता. पण रिस्क आहे तो इश्क असं म्हटलं जातं, पण त्या रिस्क घेण्यासाठी मात्र तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे की आपण पहिली धाव तरी वेगाने घेऊ शकतो. दुसऱ्या धावेचा तर विचार सोडा, पण पहिली धाव तुम्हाला वेगाने घेता आली पाहिजे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा ओव्हर दी बॉलर सेट बॉल जाताना आपल्याला पाहायला मात्र पुन्हा एकदा मात्र तशीच काहीशी सिंगल, एक चिकी सिंगल
तिसऱ्या डावाला धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. आज आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम बरीच मेहनत घेतली आहे. सर्वांनीच गेले 3 दिवस म्हणा किंवा 3 महिने म्हणा तरी वावगं ठरणार नाहीये. यावेळेला मात्र ओव्हर दी मिड ऑफ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला हा पहिला चौकार या डावातला आपल्याला पाहायला मिळेल. खडे खडे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होईल. शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकारासोबत संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर बिनगडी बाद 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये म्हणजे 30 चेंडूंमध्ये अजूनही 41 धावांचा पाठलाग करावा लागेल. प्रकाश ढोकरे बॅटिंगच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स दिलाच, पण आज बॉलिंगसाठी सुद्धा सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतील प्रकाश ढोकरे. यानंतर महिला गटाचा खेळही आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर स्वराज्य जननी जिजामाता महिला क्रिकेट संघ आणि महाराणी ताराबाई महिला क्रिकेट संघ असे एकंदरीत 2 महिलांचे संघ यंदाच्या पर्वामध्ये मात्र दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही संघांनी मात्र या संपूर्ण या आयोजनाचं कौतुक केलं आणि त्याचबरोबर त्यांना संधीही मिळते आणि त्यांनी सांगितलं की 2चे 4 आणि 4चे 8 व्हायला वेळ लागणार नाही. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये व्हॉट अ शॉट, व्हॉट अन एक्झिक्युशन. काय फटका केलाय, पाहावा आणि पाहतच राहावा. ऍक्शन रिप्ले मला वाटतं तर 2-3 वेळा पाहिला ना तरी मन भरणार नाही या फटक्याचं. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांसोबत संघाच्या धावसंख्येला मात्र डबल डिजिट मध्ये नेऊन पोहोचवलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाज प्रकाश ढोकरेचं भव्य स्वागत. आखूड टप्प्याचा बॉल या वेळेला मात्र पुन्हा एकदा फाईन लेग दिशेला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळतो. बॉल जिथे बाउंड्री लांब आहे तिथेच मारायचं आणि मारायचं तर टॉपच्याला मारायचं. ज्याने आपल्याला 3-3 चौकार मारले त्यालाच मारायचं. प्रकाश ढोकरे. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर या वेळेला मात्र उदय झालाय नक्कीच हे त्यांनी दाखवून दिलं. दोन बॉल 2 चौकार आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकात बदल घडतोय. हा संपूर्ण रिवेंज, संपूर्ण बदला घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र उदयकडून केला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र मिड ऑफच्या दिशेला फिल्डर आहेत. एक सिंगल सेन्सिबल क्रिकेट खेळणं ही तितकंच महत्वाचं आहे. टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग, ताकद सर्व काही महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आणि या वेळेला मात्र बघा स्ट्राइक रोटेट करण्याचा फायदा काय असतो. एकामेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत. 2 चौकार मी मारले, तूही एखादा मारून बघ. अशी संधी मात्र एकमेकांना देणं गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट का खेळणं महत्वाचं आहे तर समोरचा फलंदाज जो आहे तोही थोडासा फ्रस्ट्रेट झालाय की मी किती वेळ नॉन स्ट्राईक वर उभा राहू, मला पण खेळायचंय, मी पण इथे जिंकायला आलोय, मी पण जिंकवायला आलोय आपल्या टीमला. हे दाखवून दिलं आज दोन्ही फलंदाजांनी. 50 धावांचा पाठलाग आहे. मला वाटतं अशा पद्धतीने जर बॅटिंग होत राहिली तर 3-4 ओव्हर मध्येच मॅच समाप्त होऊन जाईल. पण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल हे सांगता येत नाही. काल 12 बॉल 33 ची मॅच आपण सर्वांनी आपल्या खुल्या डोळ्यानं पाहिलेली आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅन आणि गलीच्या मधून मात्र बॉल खेळण्याचा प्रयत्न तिकडे दोन्ही फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला सजवलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलात तर फक्त 9 धावा आल्या. म्हणजे शेवटला जो चौकार आला त्याच्यामुळे कुठेतरी धावसंख्येला कलाटणी मिळाली आणि तिथून मात्र जी सुरुवात झाली ती मात्र आकर्षक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 23 धावा सध्या स्कोरबोर्डवरती.
कट करण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा केला गेलाय, थोडासा खाली राहिला बॉल. निर्धाव चेंडूने मात्र याही षटकाची सांगता म्हणजे जिथे समाप्ती केली होती मागील ओव्हरमध्ये तिथून सुरुवात केली आणि या ओव्हरमध्ये मात्र आता डॉट बॉल पासून सुरुवात. या ओव्हरला टोटल 14 धावा आल्या आणि एकंदरीत स्कोर जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस बिनकडी बाद 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. 23 runs without any loss after second over. चोवीस चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 27 धावांची गरज आहे, पण आज तारीख 26 आहे, धावा झाल्या 23 आहेत. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन. सुशील राठोड. Cricket is a game of gentlemen. Cricket is a game of entertainment. Cricket is a game of calculation. क्रिकेटला किती व्याख्या दिल्यात ना तरी त्या कमीच आहेत. सुशील राठोड जर्सी नंबर 77 मध्ये. ते रावडी राठोड मधलं गाणं आहे, चिंता ता चिता चिता चिंता ता ता. आता चिंता करायला भाग पाडतील का फलंदाजांना, हा प्रश्न पडलाय. सुशील राठोड कशी गोलंदाजी करतील की स्वतः चिंतेमध्ये मात्र त्या ठिकाणी अडकतील. पहिला चेंडू मात्र बघा त्यांनाच आता चिंता पडेल की कशी गोलंदाजी करायची आहे. 24 मध्ये 27 ची गरज. पहिला चेंडू मात्र आडव सरांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावेची घोषणा डाऊन द लेग साइड. अगदी 6-8 स्टंप लावले असते ना तरी त्याच्याही बाहेरून हा बॉल गेला असता. ओ या वेळेला बघा पैर पर गेंद तो हवाई सैर पर गेंद. व्हॉट अ शॉट. मनगटी फटका. कालही मी म्हटलं की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. मला वाटतं 4 ओव्हरमध्ये मॅच संपणार आहे. काय वाटतं जेसवानी साहेब, अशी बॅटिंग जर होत राहिली तर होऊन जाईल. आणि बघा अजून एक समोर, वन मोर. ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय असं म्हटलं. मला वाटतं कालची मॅच एखादी बघितली आणि तिचा ऍक्शन रिप्ले बघतोय की काय. त्या दिवशी जसं भारतीय संघाने 10 ओव्हरमध्ये मॅच संपवून टाकली तसं वाटतंय 4 ओव्हरमध्येच मॅच संपवणार आहेत आज. बहुतेक किल्ले कोंढाणा देखील महिलांच्या सामन्यासाठी तेवढेच उत्सुक आहेत. नाही त्यांना पण माहिती आहे की यानंतर लेडीजची मॅच आहे, तर त्यांनाही उत्सुकता लागली की आता आम्ही लेडीजची मॅच फक्त बाहेर बसून एन्जॉय करणार. मॅडमनी सांगितलं आमच्यावर हसू नका, हसतील त्याचे दात दिसतील. चांगला फटका पुन्हा एकदा. मात्र मला वाटतं तर क्षेत्ररक्षकांनी सुद्धा हत्यार टाकलेत. कुठेतरी बॉडी लँग्वेज सांगते प्रत्येक क्षेत्ररक्षकाची की काय कशाला आता हा बॉल अडवू मी, काय राहिलंय त्या मॅच मध्ये. बिराजदार साहेब सुद्धा एन्जॉय करतायत. स्टील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडायचा नसतो, हे धैर्य ठेवून तो विश्वास ठेवून खेळावा लागेल. टीम इन रेड. आपण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. आपण नेहमी म्हणतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. बघा कॅचेस विन द मॅचेस. एक कॅच क्रिकेटचा सगळा रंग बदलू शकते, खेळाचा पूर्ण कायापालट करू शकते. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. सुरेख झेल. हा सुधीर नांगरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आणि AK-47 मैदानाच्या आतमध्ये अविनाश कुरुप खेळे. आतापर्यंत 4,000चा मानकरी ठरला, 4 नाही 6,000चा मानकरी ठरलाय. बिराजदार साहेबांकडून 4, मानकडे साहेबांकडून 2,000 त्यांच्या कॅचेससाठी. आता बघूया गुरु शिष्य
समोरासमोर आहेत. आज बघितलं तर साहेब इकडे स्टेजवर बसलेत आणि शिष्य मात्र तिकडे मैदानाच्या आतमध्ये आहे. नाही, अशी मान्यवर मंडळी असली की मैदानाला एक एनर्जी मिळते. आणि नक्कीच आमचे सर्वच अधिकारी वर्ग जे आहेत ते जसवानी साहेब असू द्या, पंदिरकर साहेब असू द्या, मोहनराव कोळी साहेब असू द्या, त्याचबरोबर तोटेवार साहेब असू द्या, अंकलगी साहेब असू द्या, त्याचबरोबर कटवटे साहेब असू द्या, प्रत्येकानेच या स्पर्धेला मात्र खूप चांगलं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या सध्या आपण जाणून घेऊया. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी मात्र 14 धावांची आवश्यकता असेल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर यानंतर स्वराज्य जननी जिजामाता महिला क्रिकेट संघ आणि महाराणी ताराबाई महिला क्रिकेट संघ अशा 2 महिला गटातील एक प्रेक्षणीय सामना, म्हणजे हा प्रेक्षणीय सामना नाही म्हणता येणार, एक बिग फाईटच आपण म्हणू शकतो. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल बघा. एक विकेट काहीही करू शकतं क्रिकेटमध्ये. कमबॅक पुनरागमन क्रिकेटमध्ये कधीही होऊ शकतं. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सीटबॅक आणि कमबॅक करावा लागेल तिकडे. बघा आणखीन एक चेंडू मात्र यावेळेला पंच मागे फिरलेत. येस, अमित गुलोदकर सर सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंचांच्या माध्यमातून लागू केला गेलाय. आणि बघा पाठीमागे टीमचा महेंद्रसिंग धोनी सुद्धा आहे. डी फॉर धोनी अँड डी फॉर देसाई. ओ हो, यावेळेला लाऊड अपील, परंतु हा चेंडू मात्र इम्पॅक्ट जर पंचांनी सांगितलेलं आपण पाहिलं तर डाऊन द लेग साइड जातोय. बॉल बाहेर निघालाय कुठेतरी बॉल हा, आणि त्याला मात्र नक्कीच चांगला अपील केला. कुठेतरी फलंदाजाला प्रेशरमध्ये आणण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिलिव्हर्ड नाही म्हणता येणार. घुटना टेक और सिक्सर देख. गुडघा टेकलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. या षटकारासाठी मात्र काय जबरदस्त स्ट्रोक आणि पुन्हा एकदा फलंदाज सुद्धा म्हणतो की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. तो बॉल म्हणतोय मी पुन्हा जाईन, मी पुन्हा जाईन, मी पुन्हा जाईन. आणि बिराजदार साहेबांच्या माध्यमातून एकेच्या या बॅटिंगसाठी, म्हणजे तो षटकार जो मारलेला आपण बघितला सगळ्यांनाच आवडलाय, पण बिराजदार साहेब आज त्यांचे गुरु आहेत म्हणजे असंच म्हणावं लागेल. त्यांच्या तालमीत घडलेला खेळाडू आणि त्यांनी परत त्या षटकारासाठी 2000चं पारितोषिक म्हणजे 8000चा मानकरी ठरला AK-47. संघाची धावसंख्या टोटल जर आपण पाहिली तर 47 धावा झाल्या. 3 धावांची अजूनही गरज आहे. 18 मध्ये मात्र 14ची गरज होती. ओ, यावेळेला मात्र चांगला यॉर्कर पाहायला मिळतोय. इन स्विंगर होता. निर्धाव चेंडूने मात्र वरची सांगता होते. या टोटल ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर 11 धावा आल्या. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 47, 47 धावा आणि 12 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आता बनवायचे आहेत. बारा चेंडू आणि आपण जर पाहिलं तर आज महिला गटाचे कोच आमचे मित्र मॅन फ्रॉम प्रतीक्षा नगर सायन गणेश सुर्वे. आता देसाई साहेबांनी बॉल हातामध्ये घेतलाय. नक्कीच बघूया आता
12 चेंडू 3 धावांची गरज आहे. देसाई साहेबांनी जर मनात ठरवलं तर ते काही करू शकतात. मगाशी विकेट किपिंग मध्ये आपण त्यांचं काम पाहिलेलंच आहे. त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुद्धा केली तर मला वाटतं या मॅच मध्ये 6 बॉल 3ची मॅच सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. मेडन ओव्हर आतापर्यंत 2 दिवस बघितली नाहीये, कुठेतरी तीही बघायची अपेक्षा आहे. पण पहिला चेंडू मात्र अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे पंचांच्या माध्यमातून केली जाते. आपण कधी धोनीला गोलंदाजी करताना पाहिलं नव्हतं, पण ते एकदा गोलंदाजी केली होती. तसंच काहीतरी आता भूषण देसाई साहेब पहिला चेंडू वाईट टाकलाय, पण दुसरा चेंडू मात्र अगदी लाईन आणि लेंथ वरती रुळावर गोलंदाजी केली आहे आणि निर्धाव चेंडूने सांगत होताना आपल्याला पाहायला मिळते. बघा भूषण देसाई साहेबांमध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे आणि नक्कीच ते संघाचं भूषण आहेत खऱ्या अर्थाने आपण जर म्हणायचं झालं तर. पण या फटक्यासोबत मात्र मला वाटतं हा सामना इथेच समाप्त होईल आणि किल्ले खोंढाणा इनटू दी फायनल्स. आणि कालच आपण जसं म्हटलं होतं की नक्कीच या स्पर्धेमध्ये यंदाच्या पर्वामध्ये मास्टर्स प्रीमियर लीग मध्ये एखादा नवीन विजेता आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि नक्कीच आता होतानाही तेच पाहायला मिळतंय. कोंढाणा संघ पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तो मेगा फायनल मध्ये दाखल होताना. तर जाऊया डीजे मास्टर एखादं संगीत या ठिकाणी वाजलं पाहिजे नक्कीच आणि त्यानंतर मात्र महिला गटाच्या सामन्याला सुरुवात. धन्यवाद. आणि या सामनावीराचे मानकरी ठरलेत उदय दळवी.